Okay, so quantitative analysis means what? Quantity. We measure quantity. How many grams, how many milligrams. Okay, याचे काय प्रॉपर्टीज असेल, सपोज टू बी वेट म्हटलं, वेट हाऊ मेनी. ओके, हाऊ मेनी मी म्हटलं 0.1 mg. ओके, क्वांटिटी मेजरेबल आहे, आपण कॅल्क्युलेट करू शकतो 0.1 ऑफ mg. येस, देन मेजरेबल आहे, क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ही कोणती प्रॉपर्टी झाली? क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात? येस. मग याच्यामध्ये मेजरली quantitative analysis involves, that is determination of percent constitution of elements, means how many carbon present आहे, how many oxygen present आहे, किती पर्सेंट मध्ये प्रेझेंट आहे. तर हे जे काय कॅल्क्युलेशन करतो, किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड, मी म्हटलं 1 मोलर HCl दिलंय, तुम्हाला दिलं 1 मोलर HCl, तर क्वांटिटी फिक्स आहे ना 1 मोलर, तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही जज करू शकतात. ठीक आहे. हा, तर याच्यातली मेन ब्रांच आहे, इट इज व्हॅल्युमेट्रिक अनालिसिस अँड ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. याच्यात दोन ब्रांचेस असतात क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये. रफली फक्त लक्षात ठेवा, फारसं आता हे अनालिटिकलचं थोडासा आपण काय म्हणतो थेरॉटिकल थोडासा हा इश्यू असतो. तर बघा, मेनली दोन ब्रांचेस असतात. फर्स्ट वन इट इज ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस अँड सेकंड वन इट इज व्हॅल्युमेट्रिक अनालिसिस. व्हॅल्युमेट्रिक अनालिसिस. ना व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिमेट्री? ग्रॅव्हिमेट्री, आता याच्यामध्ये तुम्ही काय करता, डिटेक्शन और डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सपोज टू बी Ba2+ और कॉन्सन्ट्रेशन ऑफ निकेल 2+. ऍक्च्युली यांची क्वांटिटी एक्झॅक्टली फाइंड करतात, किती mg मध्ये प्रेझेंट आहे, किती मिलीग्राम्स मध्ये प्रेझेंट आहे, यांची क्वांटिटी फाइंड. म्हणजे या आयन्सची जी काय आहे, कॅटायन्सची काय आहे, ती तुम्ही क्वांटिटी एक्झॅक्टली फाइंड करता. ठीक आहे. हा, व्हॅल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये तुम्ही व्हॅल्युमेट्रिक अनालिसिस करता, आणि त्या व्हॅल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये पुन्हा एकदा क्वांटिटी फाइंड आउट करता. काय फाइंड आउट करता? क्वांटिटी. मग त्याच्यामध्ये नायट्रेटचं जे काही क्वांटिटी असेल ती तुम्ही फाइंड आउट करता, किंवा दुसरं काही सल्फेट असेल तर सल्फेट तुम्ही फाइंड आउट करता, एक्सेट्रा. आलं लक्षात? हा, तर थोडंसं एक या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. देन एवढंच इंट्रोडक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये फारसं पुढे नाही आहे. 12th ला गेल्याच्या नंतर थोडासा प्रमाणामध्ये तो पार्ट येईल. आलं लक्षात? हा, तर या ब्रांचेस कळाल्या का सर्वांना? क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटी म्हणजे आपल्याला का गोष्टी मेजरच करायच्यात, बरोबर. क्वालिटेटिव्ह मध्ये आपण मेजर नाही करत, आपण फक्त सांगतो येस ऑर नो प्रेझेंट मध्ये, व्हॉट इज प्रेझेंट. क्वांटिटेटिव्ह म्हटलं की तुम्हाला एक्झॅक्टली मेजर करून द्यावं लागेल. मी म्हटलं 1 मोलार HCl आहे, तर तुम्हाला ते मेजरच करावं लागेल, येस प्रूव्ह करून द्यावं लागेल ते 1 मोलारच आहे. मी म्हटलं त्याच्या सपोज वॉटरमध्ये मी म्हटलं की 11% हायड्रोजन आहे. बघा, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं पण होतं, सपोज H2O मध्ये हायड्रोजन किती पर्सेंट आहे, तर 11.11 आहे. तर इट इज क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी. हे क्वांटिटेटिव्ह झालं, 11.11 आहे. मी म्हटलं किती हायड्रोजन प्रेझेंट आहे, तुम्ही म्हणणार हो सर आहे, हायड्रोजन आहे. फक्त हायड्रोजन आहे असं नाही, मला क्वांटिटी सांगावं लागेल. 11.11% आहे, सो इट इज क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी, राईट. सो आपण हायड्रोजन म्हणजे काय डिटरमाइन केलं? पर्सेंट कॉम्पोजिशन ऑफ इलेमेंट, किती पर्सेंट मध्ये इलेमेंट प्रेझेंट आहे ते मी कॅल्क्युलेट केलं. मी ऑक्सिजन जर सांगितलं तर किती येतं? 89.89, राईट ना. सो म्हणजे हे फिक्स्ड आहे, आणि हे इट इज क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी. इट इज क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात? हा, तर हे आहे. याच्यात जो नेक्स्ट जो काही पुढे पार्ट आहे ना, तो मॅथमॅटिकलचा पार्ट आहे. दॅट इज मॅथमॅटिकल ऑपरेशन्स नावाचा एक पॉइंट याच्यामध्ये आहे. मीन्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मीन्स, आता अनालिटिकल ही जी काही टेक्निक्स आहे ना, मी मगाशी म्हटलं क्वांटिटेटिव्हला फार डिमांड आहे. क्वांटिटेटिव्ह, मग त्याच्यामध्ये तुमचं प्रेसिजन आणि अॅक्युरेसी डिटरमाइन होतं. याच्याविषयी आपण थोडंसं नंतर बोलूयात. बट बिफोर दॅट, आपल्याला एक ऍज अ केमिस्ट म्हणून, ऍज अ अनालिटिकलचा केमिस्ट म्हणून खूप छोट्या छोट्या गोष्टींना आपण फेस करावं आपल्याला लागतं, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि छोट्या छोट्या पण आणि मोठ्या मोठ्या पण, बरोबर. हा, म्हणजे एक लिटरली आपण बघितलं तर आपण एक 2-3 लेक्चर पूर्वीच आपण अवोगाड्रोज नंबर जो काही नंबर आहे तो आपण फाइंड आउट केलेला आहे, आणि तो आहे 6.022 into 10 to the power 23, right. Atoms may be there or molecules may be there or ions may be there. Okay, yes, but actually आता ही फिगर जर आपण बघितली तर it is so large, right ना. So what is this figure indicate? This figure is indicate this is 2, 2, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, right na. So many zeros are there.
right? Getting it? 20 zeros are there. 20 zeros. So तुम्हाला माहिती आहे की ही फिगर केवढी मोठी आहे, राईट ना? 5 दिले, 10 15 झाले, 16 17 18 रफली 20 येतील, राईट ना? सो 23 का नाही येणार, कारण हे आपण 3 डिजिट यांचे घेतले. ठीक आहे. हा, तर मला असं वाटतं ही फिगर खूप मोठी आहे, ही फिगर खूप मोठी आहे, राईट ना? हा. सो ऍज अ केमिस्ट म्हणून आपल्याला ऍज अ केमिस्ट, ऍज अ अनालिटिकल केमिस्ट, वी कॅन डील्स or we deals with the macro things, that is macro. We deals with the micro. आपण मायक्रो गोष्टींसोबतही डील करणार आहे, आपण मोठ्या गोष्टींसोबतही डील करणार आहे, आणि तुम्ही केलंच आहे मोठ्या गोष्टींसोबत डील. बघा अवोगाड्रो नंबर किती मोठा आहे. ओके. हा, मी जर म्हटलं मला एवढे अवोगाड्रो नंबर ऑफ पेन पाहिजे, पेन, बरोबर? हा, तर किती पेन येतील वी कॅनॉट इमॅजिन, एवढे पेन असतील ते. ठीक आहे. हा, कन्सेप्ट क्लिअर होत आहे? ठीक आहे. ऍज अ केमिस्ट म्हणून मी म्हटलं मॅक्रो गोष्टींसोबत आपण डील केलं, व्हेरी गुड. आता मायक्रो बघा, मी त्या दिवशी आपण ते वेट पण फाइंड आउट केलं होतं, 1 AM ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं, बरोबर ना? ते मला असं वाटतं 1.6605 इंटू 10⁻⁻24, बरोबर ना? हीच फिगर होती ना 1 AMU. ओके. हा, आता ही फिगर किती स्मॉल आहे ते पण तुम्ही इमॅजिन करू शकता, राईट ना? मी 0.0000000, राईट? तर असे किती झिरो द्यावे लागतील रे? 24 zeros. ओके. -1 -2 -3 -4 -5 6 7 8 9 10 एक्सेट्रा एक्सेट्रा करत गेलो आपण, मग 1605 ग्रॅम्स, राईट? समजलं होतं त्या दिवशी, अशी फिगर होती ती मी लिहून पण दाखवलेली होती, बरोबर? आता ही गोष्ट खूप स्मॉल आहे, आपण खूप मायक्रो गोष्टी सोबत डील केलंय, खूप मायक्रो, खूप छोटी आहे ही गोष्ट, खूप छोटी आहे, आपण मेजरच करू शकत नाही ही गोष्ट, तरी पण आपण एवढ्या गोष्टींसोबत डील करतो, बरोबर ना? तरी पण आपण कन्सिडरच करतो, तरी पण आपण 1 AMU म्हणतो, 2 AMU म्हणतो, 14 ऑफ AMU म्हणतो, किंवा वॉटरचं जर एक्झाम्पल घेतलं वॉटरचं, तर आपण 18 AMU डील करतो. मी डील करतो म्हटलं, मेजर नाही म्हटलं, आपण डील करतो इन द सेन्स कन्सिडर करतो, बरोबर ना? हा, तर मग आपल्याला ही गोष्ट वेगळी आहे की आपण 18 AMU नाही घेत, मग आपण 18 ग्रॅम्स घेतो, आपण ग्रॅम्स कॅल्क्युलेट करू शकतो, ही गोष्ट वेगळी आहे. बट आपल्याला ही 18 ग्रॅम्स आलं कुठून? तर नो डाऊट हे 18 AMU पासूनच आलेलं आहे, म्हणजे आपण त्याच्यासोबत डील केलंच होतं, बरोबर? हा, तर ऍज अ केमिस्ट म्हणून आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागते, आणि खूप मोठ्या गोष्टी पण इमॅजिन करून ते आन्सर फाइंड आउट करावं लागतं. तर हा रोल ऍज अ केमिस्ट म्हणून खूप केअरफुली हा जो जॉब आहे तो करावा लागतो, किंवा हा जो रोल करावा लागतो, ते खूप क्रिटिकल आहे. ऍक्च्युली या फिगर खूप मोठ्या आहेत, काही खूप मोठ्या आहेत, काही खूप छोट्या आहेत. तर ह्याही यांच्यासोबत आपण डील करतो. मग मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये काही टर्म्स आपण यूज करत असतो. मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जो हा अवोगाड्रो नंबर आपण आता मग ड्रॉ केला होता, याला आपण प्रत्येक वेळी एवढं लिहित नाही बसत, मग आपण मॅथमॅटिक्सची थोडीशी हेल्प घेतो आणि हा नंबर कन्वर्ट करतो 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. हा, आणि नंतर आपण फारच आळशी झालो आणि एवढे आपण कधी लिहित नाही, मग आपण यालाही 1 मोल कन्सिडर करून टाकतो, राईट? ऍग्री विथ मी? हा, आपल्याला आता अवोगाड्रो नंबर लिहायचा पण कंटाळा येतो, तर आपण त्याला पण एक 1 मोल कन्सिडर करून टाकतो. आलं लक्षात? हा, तर हे का झालंय? हे ड्यू टू द मॅथमॅटिक्स. हा, मॅथमॅटिक्स मुळे आपल्याला थोडीशी हेल्प झाली आहे, आणि आपण त्याचा थोडासा उपयोग करून हे आपल्या गोष्टी आपण सिम्प्लिफाय करून घेतो. आपण काय करतोय? सिम्प्लिफाय करून घेतो. मग याचंही कन्व्हर्जन आपण बघितलेलंच आहे, ठीक आहे ना? हा, तर याचंही कन्व्हर्जन आपण बघितलेलं आहे. मग याला आपण काय करतो? युनिफाईड मासचं आपण कन्व्हर्जन करून टाकलं. 1 AMU इज इक्वल टू 1.6605 इंटू 10⁻⁻24 एवढं असेल, किंवा आपण 1 AMU म्हणतो.
काय म्हणतो 1 AMU. तर आपण या गोष्टी बाय युजिंग मॅथमॅटिक्स सिम्प्लिफाईड करून घेतल्यात. अदरवाईज हे पॉसिबल नव्हतं. एवढ्या टाइमला म्हणजे एवढा नंबर लिहायचा म्हणजे एवढे झिरो कॅल्क्युलेट करता करता हाफ ऑफ द आपला जो एक्झाम आहे, आपला जो पेपर आहे तो कव्हर होऊन जाईल. बरोबर, असं 2-3 वेळा जर लिहिलं तर अर्धा टाइम त्याच्यातच जाईल आपला. सो बाय युजिंग मॅथमॅटिक्स आपण थोडीशी हेल्प घेऊन थोडंसं आपलं केमिस्ट्री जे आहे ते कन्व्हिनियंट करण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा, मग सायंटिफिक नोटेशन हे होतं ज्याला आपण पॉवर मध्ये यूज करतो किंवा मास जे असेल तर आपण त्याच्यामध्ये यूज करतो. ठीक आहे. हा, तर मग कधी कधी काय होतं, सपोज टू बी अशी एक फिगर दिलेली आहे, तर मग मी काल पण अशी 1-2-3 वेळा लिहिलं होतं की मुलं म्हणतात की सर तुम्ही असं ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं. तर बघा, सपोज टू बी अशी एक फिगर दिलेली आहे 4, 5, 6. तर ही फिगर दिलेली असेल आणि मग मला अशी फिगर काही योग्य वाटत नाही, मला इन द सेन्स कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला काय वाटतं की एका डेसिमल मध्ये आन्सर असावं. तर मग हीच फिगर आपण काय करतो, आपण याच्यामध्ये कन्वर्ट करून देतो. 4, 5, 6 इंटू 10 टू द पॉवर 2. क्लिअर आहे ना? हा, तर मग आपण हे याच्यामध्ये या पॉवर मध्ये आपण त्या ठिकाणी ते कन्वर्ट करून दिलं. कशात करून दिलंय? कन्वर्ट करून दिलं. ठीक आहे. कधी कधी आपण राऊंडिंग अप नावाचा कन्सेप्ट यूज करतो. कधी कधी आपण त्या ठिकाणी त्या फिगर आहेत तर त्या फिगर आपल्या त्याच्याविषयी थोडस सांगायचं आहे. बट मग कोणाच्या तरी मनात असं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो, सर कोणतं बरोबर आहे, हे खालचं बरोबर आहे की हे वरचं बरोबर आहे? ते दोन्ही बरोबरच आहे. हा, आपण थोडस एक मॅथमॅटिक्सची हेल्प घेऊन आपण फक्त याच्यामध्ये ते कन्वर्ट करून घेतलंय. डेसिमल आपण शिफ्ट केलाय फक्त. ठीक आहे. हा, तर असंही आपण बऱ्याचदा अनालिटिकल मध्ये करत असतो. ठीक आहे. हा, तर किंवा असं सपोज टू बी असं एक फिगर आहे, या पॉझिटिव्ह मध्ये झालं. तर हे जर असं असेल, सपोज टू बी 5, 6, 2 अशी फिगर आहे, तर मला हे मी म्हंटल की मगाशी म्हटलं एका डेसिमल मध्ये शक्यतो आपला आन्सर असावं. तर मग याला करताना मी काय करतो, हा डेसिमल इकडे शिफ्ट करत जातो. राईट ना? हा डेसिमल इकडे असं 1 बाय 1 शिफ्ट करत जातो. जसं जसं 1 बाय 1 शिफ्ट करत जाईल तसं तसं एक -1 चा पॉवर आपल्याकडे येत जातो. म्हणजे बघा, मी जर शिफ्ट केला तर -1, -2, -3 आणि -4 मीन्स 5.62 इंटू 10 टू द पॉवर -3 -4 राईट. हा, तर एका डेसिमल मध्ये आपला आन्सर असावं. मी म्हणतोय की डेसिमलच्या इकडनं आपली एक फिगर यावी, मग असंच आन्सर आपलं नेहमी असावं. मग जेणेकरून आपण थोडंसं इकडे तिकडे ऍडजस्ट करून घेतो, डेसिमल आपण शिफ्ट करतो. मग 10 टू द पॉवर कधी कधी पॉझिटिव्ह फिगर येते, कधी कधी 10 टू द पॉवर निगेटिव्ह फिगर येते. आता राईट नाव इथे किती आलेली आहे? -4 आलेली आहे. -1, -2, -3, -4 आलं लक्षात? हा, तर किंवा सपोज टू बी असं दिलेलं आहे 0.000050. तर मग ही फिगर आपण आपल्याला मेनली आन्सर कशात पाहिजे? 5.0 मध्ये हे असं आन्सर पाहिजे. तर मग आपण डेसिमल शिफ्ट करून घेतो. -1, -2, -3, -4, -5, -6 10 टू द पॉवर -6. ओके, मग हे आपण आन्सर असं आपण लिहिण्याचा ट्राय करतो केमिस्ट्रीमध्ये. आलं लक्षात सर्वांच्या? हे आपण काय केलंय, आपण ड्यू टू द हेल्प ऑफ मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सची हेल्प घेऊन या गोष्टी आपण कन्वर्ट करून घेतल्यात. मग आता तुम्हाला थोड्याशा माहिती असतील काही गोष्टी. सपोज टू बी आपल्याला ऍडिशन करायची असेल, सपोज मी असं म्हटलं की मी असं एक एक्झाम्पल लिहिलं 5.55 इंटू 10 टू द पॉवर सपोज टू बी 4. ओके, सपोज टू बी 4 असं एक्झाम्पल घेतलं. आणि मी असं म्हटलं की मला प्लस करायचंय, +6.95 प्लस 6.95 इंटू 10 टू द पॉवर 3 तर तुम्ही काय करता, तुमच्याकडे सिंपल, आता तुम्ही पण मॅथमॅटिक्स बघताच आहे बरोबर. हा, तुमच्याकडे याचे काही रूल्स असतील काही, बरोबर ना? ओके. हा, तर तुम्ही काय करून घेता, ते कधी कधी कॉमन घेता.
10⁴ कॉमन घेता आणि त्या 0.695 ला तुम्ही कन्वर्ट करता. ठीक आहे. हा, तर अशा ह्या मॅथमॅटिक्सच्या ट्रिक्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तर मी त्याच्यामध्ये काही जात नाही. मी डायरेक्ट आता आपण डायरेक्ट जे काय आहे तुम्हाला ऍडिशन आणि ते पण माहिती आहे, तर डायरेक्ट आपण जाऊ प्रिसिजन अँड ऍक्युरेसी मध्ये. हा, प्रिसिजन अँड ऍक्युरेसी मध्ये आपण डायरेक्टली हे करू. हे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये बघताच आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज प्रेसिजन अँड ऍक्युरेसी. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि हा ऍज अ केमिस्ट म्हणून आपण या गोष्टी बघायच्या. ठीक आहे. हा, प्रेसिजन अँड ऍक्युरेसी. ऍक्युरेसी तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे प्रेसिजन अँड ऍक्युरेसी? किती लोकांना माहिती आहे प्रेसिजन अँड ऍक्युरेसी मध्ये काय डिफरन्स आहे? येईल का सांगता? नो. अरे मीटिंग मध्ये आहे की झोपलेत तुम्ही? Okay, see, observe this image only. Okay, dartboard. Okay, Aditya, you can switch. Huh? A classical way of demonstrating the difference between precision and accuracy is with dartboard. Okay, हाँ, तुम्हाला माहिती आहे ही गेम माहिती आहे सर्वांना. हाँ, सेंटरला हिट करायचं असतं, राईट ना? So it is the classical example. Think of the center of the dartboard as the true value. As the true value. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे आता हे जे आहे ना, बघा इथे मी लिहितो ग्रीन कलरने. दिस इज युअर सेंटर, राईट? ग्रीन कलरने लिहिलं. दिस इज द सेंटर, राईट? अँड इट इज कन्सिडर्ड ॲज ट्रू व्हॅल्यू. आपल्या केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये याला ट्रू व्हॅल्यू म्हणायचं. हा गेम माहिती आहे ना सर्वांना? हा, ओके. मग बघा आता केमिस्ट्रीच्या ज्यामध्ये ट्रू व्हॅल्यू असते, ट्रू व्हॅल्यू इथे कोणती असणार आहे? ऍट द सेंटर. सर्वांचं जे काही सेंटर आहे ना, ते सेंटर म्हणजे आपली ट्रू व्हॅल्यू असेल, बरोबर? हा, तर मग ही ट्रू व्हॅल्यू ती सेंटर आहे. ओके. अँड consider these 4 cases. Consider 4 cases. आता मी रफली काय करतो, या मीटिंग मध्ये सपोज मुलं ऍड आहेत, तर मला रॅन्डमली आता सर्वांची नावं लक्षात नाही आहेत, तर मी एक रॅन्डमली कुणाचे तरी नाव घेतो. सपोज टू बी यश. हा, इथे यशने आन्सर दिलाय, तर यशला एक घेतो आणि रितेशला एक घेतो. ठीक आहे. हा, यश आणि रितेश, आणि मी 2 मुलींना कन्सिडर करतो आणि 2 मुलांना कन्सिडर करतो. ठीक आहे. हा, तर फर्स्ट केस या ठिकाणी बघा, मी रितेशला हा गेम या ठिकाणी सांगितलेला आहे खेळण्यासाठी. तर रितेश फर्स्ट जी फिगर आहे ना, ती रितेशची आहे. ठीक आहे. हा, तर रितेशने असं हिट केलंय, तर फेकलेलं आहे ऍट द सेंटर. तर मला असं वाटतं रितेशला ऑलमोस्ट 7 चान्सेस आपण प्रत्येकाला दिलेले होते. तर रितेशने काय तो त्या हे केलेलं आहे ते बघा तुम्ही, त्याचं ऑब्झर्वेशन. मी अजून थोडस झूम करतो. रितेशची जी काही इमेज असेल बघा. येस. तर मला असं वाटतं रितेशचं सेंटरला रितेशने हिट करायला पाहिजे होतं.
ते फेकायला पाहिजे होतं, बट ते कुठेच असं ते सेंटरला कुठेच एकदा पण हिट नाही झालेलं. तर मग याला मी काय म्हणतो, लो ॲक्युरसी, लो ॲक्युरसी अँड लो प्रिसिजन. लो प्रिसिजन म्हणजे बघा, लो ॲक्युरसी, लो प्रिसिजन, ते कुठेच हिट नाही झालेलं व्यवस्थित. रितेशने असं रॅन्डमली कुठे पण फेकलेलं आहे ते, आलं लक्षात. याला म्हणायचं लो ॲक्युरसी, लो प्रिसिजन. ठीक आहे. आता सेकंड मी यशला सांगितलंय ते हे करण्यासाठी. हा, तर यशचं बघून घ्या आता, प्रिसिजन आणि ॲक्युरसी मध्ये डिफरन्स. हा, तर यशनी काय केलं, दिस इज दी, यशनी कसं ते गेम खेळलेला आहे बघून घ्या इथे. तर मला असं वाटतं टार्गेट कुठे होतं, ऍट द सेंटर, ट्रू व्हॅल्यू, बरोबर ना. इथे सेंटरला त्याने हिट करायला पाहिजे होतं. ओके, बट ते असं कुठेच केलेलं नाहीये. पण यशची जी काही प्रेसिजन आहे ते चांगलं आहे, बरोबर. हा, टार्गेट बाजूला आहे, ठीक आहे, बट त्याचं प्रिसिजन म्हणजे तो एकाच जागेवरती तो किती रिपीटेड रिझल्ट देतो, बरोबर. मीन्स इट इज दी ॲबिलिटी टू गिव्ह अँड रिपीटेड रिझल्ट. यशची काय स्पेशालिटी काय इथे, तो रिपीटेड रिझल्ट देतोय. हा, तो रिझल्ट चुकीचा आहे, ऍग्री आहे, तो रिझल्ट चुकीचाच आहे, ठीक आहे, बट ती व्हॅल्यू त्याच्याकडनं रिपीट होते, ती व्हॅल्यू त्याच्याकडनं रिपीट होते. आला लक्षात. या दोन केसेस समजल्या का पहिल्या. मग याच्यामध्ये मी काय म्हणणार बघा, इथे वरती दिलेलं आहे, लो ॲक्युरसी, लो प्रिसिजन, सॉरी, लो ॲक्युरसी, हाय प्रिसिजन. लो ॲक्युरसी, हाय प्रिसिजन. क्लिअर झाला कन्सेप्ट. प्रिसिजन कशाला म्हणायचं, रिपीटेड रिझल्ट किती देतो, किती रिपीटेड रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला. हा, तो रिझल्ट कसा आहे असू द्या, तो चुकीचा असू द्या, ठीक आहे, तो बरोबर असू द्या, ठीक आहे, दॅट टाइमला हाय प्रिसिजन. ओके. हा, गुड. आता बघा, आता मी रचनाला सांगितलंय आणि संस्कृतीला सांगितलंय, असं दोन मुलींना आता ते सांगितलेलं आहे. हा त्यांचा टर्न आहे आता. सपोज करा दिस इज दी रचना and this is the Sanskriti, right? At that time, see what happens in case of Rachna. हाँ, इथे somewhat high accuracy आहे आणि low precision आहे. रिपीटेड रिझल्ट ऍट द एकाच जागेवरती रचना त्या ठिकाणी ते सेंटर करत नाही आहे, टार्गेट फिक्स नाही आहे. हा, तर लो प्रिसिजन झालंय. हा, बट ती या जे काही रेड कलरचं जे काही सर्कल आहे ना ऍट द सेंटर, म्हणजे या इथे हिट करायला पाहिजे, तर तिथे थोडस कमी जास्त प्रकारे, नो डाऊट की याच्यामध्ये डेव्हिएशन आहे, हे थोडस डिव्हिएट झालंय, हे थोडस डिव्हिएट झालंय, बट बऱ्यापैकी त्याचे काय जो काही रिझल्ट आलेला आहे तो चांगला आलेला आहे. याला म्हणायचं हाय अॅक्युरसी, लो प्रिसिजन. हाय अॅक्युरसी, लो प्रिसिजन, रचनाचं ठीक आहे, चालून जाईल. हा, हा. आता संस्कृतीचं बघून घ्यायचंय. संस्कृतीने जे काही त्या ठिकाणी गेम झालेला आहे संस्कृतीचा, तर तिने त्याचा जो काही रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट बघा इथे. तर मला असं वाटतं तिने सर्व गोष्टी सेंटरला हिट केल्यात आणि त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हाय अॅक्युरसी, हाय प्रिसिजन, हाय अॅक्युरसी, हाय प्रिसिजन. मीन्स तिने रिपीटेड रिझल्ट दिलाय, ठीक आहे, व्हेरी गुड, रिपीटेड रिझल्ट दिला म्हणून आपण म्हटलं हाय प्रिसिजन. ओके, बट तिने अॅक्युरेट सेंटरला पण हिट केलंय, जिथे टार्गेट होतं तिथेच हिट केलंय तिने, दॅट टाइमला हाय अॅक्युरसी, हाय प्रिसिजन. हाय अॅक्युरसी, हाय प्रिसिजन. क्लिअर आहे. हे चार केसेस पुन्हा एकदा कम्पेअर करून घ्या पाहिजे तर. लो अॅक्युरसी, लो प्रिसिजन, लो अॅक्युरसी, हाय प्रिसिजन, अँड हाय अॅक्युरसी, लो प्रिसिजन, हाय अॅक्युरसी, हाय प्रिसिजन. आलं लक्षात सर्वांच्या. कोणाला स्क्रीनशॉट जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी फक्त जे मी रिटर्न केलंय ना ते रफ करतो, म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. जस्ट अ मिनिट, फक्त मी इमेज पुन्हा झूम करणार आहे. हा, ओके, घेऊ शकता स्क्रीनशॉट आता.
Okay, good. This is the difference between precision and accuracy. This is the difference between precision and accuracy. Now, literally, what do you mean by accuracy? It means that nearness of your measured value. Nearness, म्हणजे आपण किती जवळ आहोत त्या measured व्हॅल्यूच्या. It is called as accuracy. Now, larger the accuracy, smaller the error. Smaller the error. आता जी काही accuracy आहे ना, ती accuracy तुम्ही error मध्ये define करणार आहे. Accuracy तुम्ही error मध्ये define करणार आहे. बघा दोन टर्म मी लिहून देतो, तर ते लक्षात ठेवा सर्वांनी. बघा जे काही accuracy आहे, accuracy ही तुम्ही आता एरर मध्ये डिफाइन करणार आहे. कशामध्ये? एरर मध्ये. आणि जे काही प्रिसिजन आहे, जे काही प्रिसिजन आहे ते तुम्ही डेव्हिएशन मध्ये एक्सप्रेस करणार आहे. कशामध्ये? डेव्हिएशन मध्ये. एक स्मॉल क्वेश्चन असतो या प्रिसिजन वरती. प्रिसिजन इज एक्सप्रेस इन डॅश 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 डेव्हिएशन. ना सीईटी लेवलला क्वेश्चन असतो, कॉम्पिटिटिव्ह लेवलला इथून क्वेश्चन असतो. दुसरं काही विचारत नाही फारसं, बट याच्यामध्ये क्वेश्चन असतो प्रिसिजन डेव्हिएशन. हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. हा तर मग बघा, व्हॉट डू यू मीन बाय अॅक्युरसी? इट इज द नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू. तुम्ही किती जवळ आहात त्या मेजर्ड व्हॅल्यूच्या. येस. नाउ अॅक्युरसी डिपेंड्स ऑन द सेन्सिटिव्हिटी ऑर लिस्ट काउंट. अॅक्युरसी इज डिपेंड्स ऑन सेन्सिटिव्हिटी ऑर लिस्ट काउंट. लिस्ट काउंट माहिती आहे सर्वांना, द स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट यू कॅन मेजर. जे काही स्मॉलेस्ट क्वांटिटी तुम्ही मेजर करू शकता त्याला आपण लिस्ट काउंट म्हणतो. जसं व्हर्नियर कॅलिपरला एक लिस्ट काउंट असतो, बरोबर. ब्युरेटला एक लिस्ट काउंट असतो. ठीक आहे. हा मीन्स नाव बघा आता मग तुम्ही आता एरर जो आहे, मी तुम्हाला म्हटलं अॅक्युरसी इज एक्सप्रेस्ड इन एरर. ओके. नाव एरर, देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ एरर. फर्स्ट वन इज ऍब्सोल्यूट एरर and second one is relative error. First one is absolute error and second one is relative error. ठीक है. हाँ बघा, first of all error may be expressed by absolute error. बघा आता थोडस फॉर्म्युलाज आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत सर्वांनी. आता आपण पहिले एरर बघून घेऊ की एरर कसा कॅल्क्युलेट करतात आणि देन आपण बघू की डेव्हिएशन काय असतं. ठीक आहे. हा तर एरर बघा तुम्ही कॅल्क्युलेट कसा करणार आहे. तर एररचे मी मगाशी सांगितलं दोन टाइप्स आहेत. एरर दोन टाइप्स मध्ये डिवाइड होतोय. एक आहे ऍब्सोल्यूट एरर अँड सेकंड आहे रिलेटिव्ह एरर. ओके. फर्स्ट बघा ऍब्सोल्यूट एरर. याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर बघा, त्याचा काही फॉर्म्युला आहे, तो आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू मगाशी सांगितलं होतं, लक्षात आलं त्या डायग्राम मध्ये ट्रू व्हॅल्यू कुठे सांगितलं होतं ते मी म्हटलं लक्षात ठेवा. ट्रू व्हॅल्यू लिहून पण ठेवलं होतं. ओके. आलं का लक्षात? ट्रू व्हॅल्यू कुठे, म्हणजे जे तुम्हाला टार्गेट दिले ते ट्रू व्हॅल्यू आहे. मगाशी टार्गेट दिलं होतं ऍट द सेंटर, ती ट्रू व्हॅल्यू झाली तुमची. हा मग ऑब्झर्व्ड व्हॅल्यू कशाला म्हणायचं? जिथे तुम्ही हिट केलंय, जिथे आता या रितेशला सांगितलं, यशला सांगितलं होतं ना, तिथे त्यांनी कुठे टार्गेट केलं, ते तेवढं जे काही डिस्टन्स आहे, ट्रू व्हॅल्यू मायनस दिस वन, इट इज ऍब्सोल्यूट एरर. क्लियर आहे? ओके ठीक आहे. बघा मग आता रिलेटिव्ह एरर जो काही आहे ना, रिलेटिव्ह एरर कसा कॅल्क्युलेट करतात त्याचा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता दोन्ही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवाच लागतील. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू absolute error divided by true value. absolute
error divided by true value into 100 into 100% into 100%. हा फॉर्म्युला असेल. म्हणजे तुम्हाला रिलेटिव्ह साठी कोण पाहिजे, तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर पाहिजेच आहे, बरोबर. हा, आलं लक्षात सर्वांच्या? एररचा प्रॉब्लेम लक्षात आला? ठीक आहे. हा, ओके. ओके, ठीक आहे. मग याच्यावरती एक छोटासा प्रॉब्लेम बघू. बघा हा प्रॉब्लेम आला. म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. करा कॅल्क्युलेटर आणि मला सांगा मग. इन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्लोराइड सॅम्पल ऑन डिकम्पोजिशन gives following data. The sample contains 3.8 gram of oxygen and the actual mass of oxygen in the quantity of potassium chlorate is 3.92. Calculate absolute error and relative error. Can you? Then calculate it. Tell me the absolute error. Observed value किती आहे बघून घ्या. ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू बघून घ्या आणि घाई नका करू. संस्कृती बरोबर आहे. युनिट पण द्यायचंय बरं का, तिथे युनिट द्यायचंय. युनिट काय कॅन्सल होत नाही आहे. तर मला असं वाटतं ऑब्झर्व व्हॅल्यू 3.8 आहे, राईट. हा, आणि ऍक्सेप्टेड व्हॅल्यू 3.92 ग्रॅम्स आहे. तर मग 3.8 मायनस 3.92 ग्रॅम्स इज इक्वल टू मायनस 0.12 ग्रॅम इज द आन्सर. क्लिअर आहे? ओके. देन सेकंड, कॅल्क्युलेट रिलेटिव्ह एरर. कॅल्क्युलेट रिलेटिव्ह एरर म्हणजे बघा, तुमचा ऍब्सोल्यूट एररची व्हॅल्यू तुम्हाला आता सापडलेली आहे. ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मायनस 0.12, राईट ना. ग्रॅम्स. बरोबर आहे रचना. अरे एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये यश. इथे फक्त ऑब्झर्व व्हॅल्यू बघायची आणि ट्रू व्हॅल्यू बघायची. 10 gram of potassium chloride on decomposition gives following data. The sample contains 3.8 gram oxygen and the actual mass is 3.92. एवढ्या दोनच व्हॅल्यू आहेत फक्त. श्रद्धा बरोबर आहे. निगेटिव्ह साइन आलं ना तर ऍज इट इज ठेवा. निगेटिव्ह आलं तर ऍज इट इज ठेवा. हा, एरर पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह पण असतो. एरर पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह पण असतो, बरोबर ना. हा, तर राहू द्या त्याला, मायनस साइन ऍज इट इज ठेवा. आणि रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट जर तुम्ही केलं ना, रिलेटिव्ह एरर, तर इट इज रिलेटिव्ह एरर is equal to minus 3.06%. आन्सर कशात यायला पाहिजे तुमचं? पर्सेंट मध्ये. मायनस 3.06%. समजलं सर्वांना? एखादा छोटा मोठा प्रॉब्लेम कॉम्पिटेटिव्ह लेवलला येऊ शकतो याच्यावरती. इझी आहे ना.
फॉर्म्युला लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. तर आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हिएशन बघून घेऊ आणि नंतर सिग्निफिकंट फिगर. डेव्हिएशन आणि उद्याचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. सिग्निफिकंट फिगर आपल्याला बघायचे त्याच्यामध्ये. सिग्निफिकंट फिगर्स त्या खूप महत्वाच्या आहेत. त्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत थोडेसे, तर ते लक्षात आले की तुमचं इझी होऊन जातं. उद्याचं लेक्चर खूप महत्वाचं असेल. डेव्हिएशन आणि सिग्निफिकंट आपण त्याच्यात बघून घेऊ. आलं लक्षात? ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, एक्सरसाइज सॉल्व्ह केलेली आहे. ठीक आहे, गुड. सेंड करून द्या मला. थँक्यू ऑल ऑफ यू. कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. मगाशी कोणीतरी डाऊट, अनामिका काहीतरी डाऊट होता मला वाटतं, विचारू शकते. ओके, मला असं वाटतं उद्या टेस्ट असेल ना तुमची, 24 ला सांगितलेली ना? हा, सॉल्व्ह केले नका करू आज रितेश. उद्या टेस्ट असेल, उद्या 25 ला सांगितली का टेस्ट? बरं, ठीक आहे. हा, ओके ओके आदित्य, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. मी करतो लेक्चर क्लोज.